मरण आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास तुका म्हणे अवघा जो सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां बन्धनं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग कर प्रथम नमन 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 पांडुरंग कर प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास धोका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाळीसी याचा पदर धरा जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धुनी बीज भाजुनी केली आहे आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव प्राप्त फळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग समाजाला लागलेला क्षयरोग ज्या धन्वंतरीने दूर केला समाजातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी संतांच्या ग्रहमेळ्यात उदयाला आलेला ज्ञान सूर्य अशी ज्यांची ख्याती ज्यांच्या अभंगामध्ये परतत्व स्पर्श पराकोटीचा रंग अगदी ठासून भरलेला आहे ज्यांनी माऊली ज्ञानोबरायांना पितृस्थानी बसवलं आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवराय यांना वेळोवेळी उपदेश आणि मार्गदर्शन करणारे जगद्वंते जगद्गुरु महाराष्ट्र भूषण
पाचव्या वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन करणारे देहूगावचे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग असून वासनेचे बीज भाजल्यानंतर प्राप्त झालेल्या उन्मन अवस्थेचं वर्णन तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारे सुंदर केलेलं आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाचा भावार्थ असा आहे. संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे स्वतःचा अनुभव व्यक्त करतात की बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. बघा, एखादं बीज जर आपण अग्नीवरती भाजलं आणि ते बीज जर आपण जमिनीमध्ये पेरलं तर त्याची उगवण होईल का? कारण ते भाजलेले आहे, त्याची लाही होते की नाही, अर्थात त्याला अंकुर फुटणार नाही. तशाच प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे बीजावरती जी प्रक्रिया केली आणि त्याला अंकुर फुटणार नाही ते भाजल्यावर, अगदी तशाच प्रकारे मी देखील माझ्या देहावरती अखंड अविरतपणे केलेलं नामस्मरण आणि त्या नामस्मरणामुळे माझ्या देहाची देखील आता लाहीच झालेली आहे. त्याच्यामुळे जन्ममृत्यूची भीती मला राहिलेली नाही. आणि म्हणून ते म्हणतात की बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. मग महाराज म्हणतात की जन्ममृत्यूची भीती मला राहिलेली नाही, अर्थातच मी आता उन्मन अवस्थेला प्राप्त झालो आहे. त्याच्यामुळे त्यांना एक वेगळा अनुभव आला. ते असं म्हणतात की आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला. देव आता मी आकारालाच राहिलो नाही, माझ्या देहाचाच आता काय झालेला आहे, देव झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आता मी देव झालो आहे. मग आता जर कोणी मला म्हणालं की तुकाराम महाराज पुन्हा देहावरती या, तर ते शक्य नाही. आणि त्यांनी ते पटवून दिलेलं आहे की साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. बघा, ऊसापासून साखरेची निर्मिती होत असते, साखरेपासून ऊसाची नाही. म्हणून महाराज म्हणतात की आता माझ्या देहाचा देव झालेला आहे, अर्थातच गर्भवासाच्या यातना मी चुकवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात की माझी अशी अवस्था झाल्यामुळे मला अखिल विश्व अखिल ब्रह्मांड पांडुरंगच भासू लागलेला आहे. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल नाही, भरपूर आशीर्वाद देऊन गेलेल्या आहेत त्या. आणि पितर तर आशीर्वाद देतच असतात, कारण ते कधी पाल्याचं हितच बघतात, कधी वाईट बघतात का मला सांगा? कधीच नाही. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. तुकाराम महाराज म्हणतात की हे जे पितर आहेत ना, हे सतत आशीर्वादच देत असतात, कल्याणच इच्छितात, कधी वाईट बघत नाहीत. म्हणजेच अशाच प्रकारे बघा, आज आईंचा स्वभाव जर बघितला, अत्यंत सुंदर साधा सरळ प्रेमळ स्वभाव, म्हणजे रोखठोक बोलायच्या त्या. मला ताई म्हणाल्या परखड स्वभावाच्या होत्या, परंतु मनाने अत्यंत मऊ मुलायम अशा होत्या. आणि एकेकाचा स्वभाव तसा असतोही नाही का, काहींना आवडत नाही. मग अशा प्रकारे आई भरपूर आपल्या कुटुंबासाठी त्यांनी केलं. अगदी सुरुवातीचे दिवस जर बघितले तर काबाड कष्टाचे दिवस होते. लवकरच त्यांचे पती त्यांच्या जीवनातून वजा झाले आणि तिथून त्यांनी परिवाराचा सांभाळ केला, मुलांना शिकवलं, संस्कार दिले. परंतु आज जेव्हा काहीतरी चांगली वेळ त्यांच्यावर आली तर त्या निघून गेलेल्या आहेत. बघा, म्हणजे असंच असतं नाही का, कधी कधी आपल्याला सगळं सोडून जावंच लागतं. आणि म्हणूनच अगदी विचार केला तर उत्तम नियोजनाखाली त्यांच्या मुलांनी या ठिकाणी, अर्थात अक्षयभाऊ म्हात्रे यांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कारण आईच्या पश्चात नाही का, आईच्या ऋणातून उतराई व्हावं असं जर वाटत असेल तर आईच्या पश्चात असा नामयज्ञ सोहळा आयोजित करणं फार महत्त्वाचं आहे नाही का, की जेणेकरून आज काहीतरी नामस्मरणाचा अंश आईपर्यंत पोहोचणार आहे. आणि याचं सगळं श्रेय त्यांच्या मुलाला जाते. आणि मोठ्या मुलाचंही आद्य कर्तव्य आहे. कारण बघा, जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तर 1 ते 10 दिवसांमध्ये त्या व्यक्तीचा आत्मा इथेच घुटमळत असतो ताई, इथेच नाही का. आणि कारण त्या कुटुंबियांशी त्यांचं एक सौख्य नाही का, अगदी जिव्हाळ्याचं नातं असतं, त्याच्यामुळे तो आत्मा तिथेच घुटमळत असतो. परंतु जेव्हा 10व्या दिवशी पिंडदान केलं जाते, तर्पण दिलं जाते, त्या दिवशी तो आत्मा पुढच्या प्रवासाला तयार होत असतो 10व्या दिवसानंतर. आणि मग मध्ये आपण महिनाभराचा घास देखील ठेवत असतो की नाही. मग तो घास कशासाठी असतो, किंवा काही प्रत्येक महिन्याला घास देतात का, तर पुढचा प्रवास त्यांना करायचा असतो. पुढचा प्रवास 1 वर्षाचा प्रवास त्यांना करायचा असतो. आणि त्याच्यामुळे त्या पिंडदानातून किंवा त्या जेवणातून, त्या घासातून त्यांना एक ऊर्जा प्राप्त होते, एक सामर्थ्य येते त्यांच्यामध्ये प्रवास करण्यासाठी. पुढचा प्रवास अत्यंत भयानक असतो. बघा, यमदूतांच्या अनेक पाशातून आपल्याला जावं लागतंय. मग पुढे एक वैतरणा नदी लागते ताई, वैतरणा नदी, जो 1 वर्षाचा कालावधी आहे ना, तिथे वैतरणा नदी देखील लागते. आणि ती आपल्यासारखी नाही,
पाण्याची अशी नाही, ती चिखलाची नाही, तर ती कशाची असते? रक्ताची असते, हाडांची असते, मांसांची असते, केसांची असते. बघा अशी ती नदी असते. आणि म्हणून ज्याने पुण्य केलेलं आहे, ज्याने पुण्य केलेलं आहे हयात असताना, त्यांना होडीतून यमदूत घेऊन जातात. परंतु ज्यांनी पुण्य केलेलं नाही, ज्यांच्या हातून पाप घडलेलं आहे, ते अशा त्या नदीतून त्यांना प्रवास करावा लागतो. आणि मग फार त्रास होतो त्यांना. अगदी ते खूप ओरडतात, जोरजोराने आवाज देतात. शेवटी पर्याय नसतो. आणि म्हणून हा 1 वर्षाचा प्रवास असतो त्या आत्म्याचा. परंतु आजचा दिवस असा आहे की आईंचा तो 1 वर्षाचा प्रवास आता संपलेला आहे. अर्थातच आता तो आत्मा राहिलेला नाही, तर त्याचं पितरांमध्ये रूपांतर झालेलं आहे. अर्थात हा त्या आत्म्याच्या जीवनातील एक संक्रमणाचा काळ आहे. कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे. अगदी तशाच प्रकारे आत्म्याच्या जीवनामध्येही बदल होत असतो. अर्थातच बघा, आज त्यांचं रूपांतर पितरांमध्ये झालेलं आहे, नाही का? आणि आज भरभरून आशीर्वाद देतात. आई देतील बघा मुलांना, मुलींना भरभरून आशीर्वाद देतील. कारण आज त्यांचा सोहळाच असा आहे. मग हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वर्षश्राद्ध, पुण्यतिथी अथवा पुण्यस्मरण करणं का अगत्याचं आहे? तर बघा, प्रभू श्रीरामचंद्रांनी देखील 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर राजा दशरथाचा श्राद्ध विधी केलेला आहे. कारण जेव्हा प्रभू वनवासात गेले तेव्हा इकडे जे अयोध्येमध्ये हजर होते दशरथाचे पुत्र, त्यांनी तो श्राद्धविधी केला. परंतु राजा दशरथाला स्वर्गात गेल्यानंतर असं काहीतरी जाणवलं की माझ्या श्राद्धविधीमध्ये काहीतरी त्रुटी आहेत. आणि म्हणून प्रभू श्रीरामांना स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की रामा, तुला पुन्हा माझा श्राद्धविधी करावा लागेल. मग मला सांगा, जर देवांनाही चुकलं नाही तर आपण सामान्य आहोत की नाही? म्हणून ते करणं अगत्याचं. आणि मोठ्या मुलाचं ते आद्य कर्तव्य आहे की जेणेकरून जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे ती संतुष्ट व्हावी, किंवा ज्याच्याने तिला आनंद होईल असं काहीतरी दादा आजच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. आता दानधर्म आईच्या नावाने करायचं आहे. आजच्या दिवशी वस्त्रदान करू शकता, अन्नदान तर होईलच, परंतु वस्त्रदानही करायचं असते की जेणेकरून त्या पितरांना शांती लाभेल आणि ते भरभरून आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणूनच जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्या व्यक्तीच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणं अथवा त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच काय, तर पुण्यस्मरण, त्या व्यक्तीच्या पुण्याचं स्मरण करणं. आणि आईने जे जे संस्कार आपल्यावरती केलेले आहेत, जो जो आदर्श ठेवलेला आहे, तो वारसा पुढे आपल्याला चालवायचा. आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मानवी जीवनामध्ये पुण्यस्मरणाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर प्रसंग अत्यंत दुःखद आहे, नाही का? वर्ष जरी झाला असला तरी आजही त्यांच्या सुना, मुली, मावशी, कोण अजून त्यांची वहिनी आजही त्या ठिकाणी रडत होत्या. त्याच्यावरून कळलं की किती जिव्हाळ्याचे संबंध आहे, किती प्रेमाचे संबंध. आजही त्यांचे चेहरे बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं मला. कारण मग जाणारी व्यक्ती अशी तशी नव्हती, नाही का? आणि मला ताई म्हणाल्या की आईविषयी बोलायचं आहे, ते तर महत्त्वाचंच आहे. आपण आईविषयी शेवटी बघूया. प्रथमतः आपण अभंगाकडे वळूया, कारण आपल्याकडे जास्त वेळ, फक्त 1 तास उरलेला आहे. जेवढं आपल्याला बोलता येईल तेवढं आपण बोलूया. बघा, तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला जायचं आहे, कारण कोणीही अमर होण्यासाठी आलेला नाही. आणि लक्षात घ्या, काळ हा टपूनच बसलेला आहे. तो टपून बसला, तो कधी कोणाला घेऊन जाईल याची गॅरंटी आपण देऊ शकणार नाही. कारण सध्या तरी असं झालेलं आहे की व्यक्ती झोपेतच जायला लागली. कितीतरी ठिकाणी असं घडते. त्या व्यक्तीला जेव्हा घरातले हलवतात बघतात तर झोपेतच अटॅक. म्हणजेच बघा ना, आजचं सगळं जीवनमान बदललेलं आहे मानवाचं. पूर्वीचा एक काळ होता, जुनी पिढी फार जगायची. अगदी आम्ही तर अशा ठिकाणी कीर्तनं केलेली आहेत दादा की 110 वर्ष वयापर्यंत जगलेले आहेत. म्हणजे बघा ना, ही जुनी पिढी आहे, आत्ताचं नाही सांगत मी. आत्ता आपल्याला 60-70 पुरेसे आहेत आहे, नाही का? 60-70ही नाही आपण जगणार. मग याचं महत्त्वाचं कारण काय असेल, तर वातावरणामध्ये झालेले असंख्य बदल, खाण्यापिण्यातली कृत्रिमता आणि भेसळ आज मानवाच्या अधोपतनाला कारणीभूत ठरत आहे. बघा, आणि म्हणून मानवाला जरी भगवंताने 100 वर्षाचं आयुष्य प्रदान केलेलं असलं तरी ते आयुष्य जास्त नाही, आपल्यासाठी अल्प आहे ते. आणि या अल्पशा आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही करून जायचं आहे. मग किती वर्षाचं आयुष्य प्रदान केलेलं आहे आपल्याला? 100 वर्षाचं. मग आपण 100 वर्ष जगतो का? नाही जगत. मग जे आयुष्य आता उरलं तिथे आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. कारण बघा, मोठे मोठे गेले, शोध नाही लागला. सर्वात मोठं ज्यांचं आयुष्य होतं त्यांनाही थांबता आलेलं नाही. मग असे कोण?
तर मृत्यूलोकीचा व्यापार मरण असे साचार रावण गेला निशाचर 14 चौकडी राज्य जयाचे रावणालाही थांबता आलेले नाही. त्यानंतर साक्षात जगतमाता सीता ज्याची सून अखिल ब्रह्मांड नायक प्रभू श्रीराम ज्याचा पुत्र आणि स्वर्गातील इंद्रदेव ज्याचा परममित्र असा राजा दशरथ त्यालाही थांबता आलेलं नाही. किती आयुष्य होतं? 99 सहस्त्र वर्षाचे आयुष्य राजा दशरथाचे सरता प्रमाण आयुष्याचे तोही गेला मरून या. आणि ज्याचं सर्वात मोठं आयुष्य होतं असा कोण? तर 1,60,00,000 पहा 9,00,000 आणि सहस्र 10 703 मास पहा आयुष्य हिरण्यकश्यपास त्याचे सरताचे आयुष्य मृत्यू आला असेल ते यास म्हणजे त्यालाही थांबता आलेलं नाही. मग आपण तर सामान्य आहोत. म्हणूनच जे आता आयुष्य आपल्या हातामध्ये आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे तर भगवंताचं नामस्मरणच करायचं आहे. त्याच्याशिवाय आता आपल्याकडे पर्याय उरलेला नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि दुःखद प्रसंग हा प्रत्येकावरती आहे. मला सांगा तुमच्यातला कोणी म्हणेल का असं की मला दुःखच नाही मी सतत आनंदात आहे? असं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला दुःख आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधोनी पाही. अखिल विश्वामध्ये अखिल ब्रह्मांडामध्ये तुम्हाला सर्वात सुखी अशी व्यक्ती सापडणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला दुःख आहे. खऱ्या अर्थाने वि. स. खांडेकर हे मराठी लेखक यांनी अमृतवेल या कादंबरीमध्ये सुंदर नमूद केलेलं आहे की मानवी जीवन हे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. काय आहे? मानवी जीवन हे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. आणि या वस्त्राचं वर्णन कवी गदी माडगुळकरांनी किती सुंदर केलेलं आहे बघा. ऐकूया. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखाचा. कसं आहे आपलं जीवन? एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की मानवा तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहे तरी किती? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे जवा इतकं सुख आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि संसार तर दुःख देणारा आहे. दुःखाचं मूळ कारण काय आहे? संसार आहे की नाही? आणि म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरीने या संसाराचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे बघा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. म्हणजे बघा मानवी जीवन हे संघर्षमय आहे, चटके देणारं आहे, एक दुःखमय जीवन आहे आपलं. आणि म्हणूनच काय करायचं आहे आपल्याला? दुःखातून बाहेर पडायचं असेल तर महाराज म्हणतात की धरी धरी आठवण माणी संतांचे वचन. संतांच्या वचनावरती आपल्याला आरूढ व्हावं लागेल. कारण संसार दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सगळीकडे दुःखच तर आहे. सुख कुठे आहे सांगा मला? कुठेच नाही. अगदी क्षणिक सुख आहे आपल्या आयुष्यामध्ये, बाकी सगळीकडे दुःखाचेच डोंगर रचलेले आहेत. परंतु जर भगवंताची प्राप्ती करून घेतली तर नक्कीच त्या दुःखातून आपण बाहेर पडू शकतो. आणि त्यासाठी प्रत्येकाला जन्म दिलेला आहे. मग त्या जन्माचं सार्थक कसं करून घ्यायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपल्याला काय करायचं? हित करायचं आहे की अहित करायचं आहे? बघा ज्याने हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया माना सुतरावे, करुणिया माना सुतरावे. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया माना सुतरावे.
शुद्ध भावे. देवाचं चिंतन अर्थातच हित आहे त्यामध्ये दडलेलं, आणि म्हणून देवाचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला. हयात असताना आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही आणि जर आपण मृत पावलो तर यमराज फार निष्ठुर कर्म करतात आपल्यासोबत. काय करतात ते आपल्यासोबत तुम्हाला माहिती आहे का? कधी भगवंताचं नाम घेतलंच नाही आणि मृत्यू झाला तर तिकडे काय आपलं स्वागत नाही करत. ते काय करतात आपल्यासोबत? मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मारतात, तोडतात, जोडतात आपल्याला. तो प्रवास काही चांगला नाही. म्हणून इथे पुण्य करायचं आहे, नाही का, उत्तम कार्य करायचं आहे आपल्याला, सुंदर जीवन जगायचं आहे की जेणेकरून तिकडे आपले सोहळे होतील. परंतु ज्याने नामस्मरण केलेलं आहे भगवंताचं त्याचा तर अधिकार इतका मोठा की तो नामधारक. भगवंत काय म्हणतात? तो माझा माणूस आहे. यमराज स्वतः सांगतात त्याला हात देखील लावायचा नाही. काय म्हणतात ते बघा. यमधर्म सांगे दूता तुम्हाला तेथे सदा. जेथे होय हरी कथा सदा घोषणा. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्य. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. बघा, यमराज यमदूतांना आज्ञा देतो, माझा माणूस आहे त्याच्या गावाला देखील जायचं नाही. म्हणजे इतकं सामर्थ्य कशामध्ये आहे? तर भगवंताच्या नामामध्ये दडलेले, आणि म्हणून भगवंताचं नाम घ्यायचं आहे. बघा, इतकं श्रेष्ठ नाम आहे भगवंतामध्ये, इतकं सामर्थ्य आहे की काय झालेलं आहे बघा. सांदीपणी ऋषींच्या आश्रमावरून भगवान श्रीकृष्णाने सांदीपणी ऋषींचा मुलगा काळाच्या मुखातून परत आणलेला आहे. देवकी मातेच्या इच्छेखातर देवकी मातेची कंसाने मारलेली 6 मुलं भगवंताने परत आणली, आईशी ओळख करून दिली, त्यांचा नामकरण विधी केला आणि पुन्हा त्यांना परत पाठवलेलं आहे. अर्थातच नारायण हरी उच्चार या नामाचा ते कळी काळाचा रीग नाही. आणि म्हणून भगवंत त्यासाठी हा नरदेह आहे. प्रथम पंचमहाभूते पृथ्वी आकाश ते आप तेज वायू, त्यानंतर सजीव सृष्टी जलचर खेचर भूचर उभयचर वनचर, 3 गुणी 4 खाणी 184 योनी. एकंदरीत ही ब्रह्मदेवाची सजीव सृष्टीची सुंदर अशी निर्मिती. परंतु त्याच्यामध्ये सुंदर असं ज्याला घडवलेलं आहे तो कोण? तर मानवी देह. सर्वात उत्तम कलाकृती भगवंताची म्हणजे आपण. किती सुंदर घडवलेलं आहे आपल्याला, आहे की नाही? प्रत्येक सुंदर आहे. सगळी इंद्रिय दिलेली आहेत. मग त्याचा वापर कशासाठी करतो आपण? भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला. आणि म्हणून नाथराणी भागवतात सुंदर उपदेश केले की बाहुले मनुष्य देहिनी ज ज्ञान घातिले पाही, जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. मानवा, तुला तुझी निर्मिती करत असताना मी तुझ्यामध्ये फक्त ज्ञानच ओतलेलं आहे असं नाही, तर आत्मज्ञानही ओतलेलं आहे की जेणेकरून तू माझी प्राप्ती करून घेशील. नरदेहाच्या आणि त्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला असे. अर्थातच एवढा मोठा अधिकार आणि ज्ञान आपल्याकडेच आहे मानवाकडे, कारण मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. पशुपक्षी कसे आहेत? निर्बुद्ध आहेत. आज मानवाचा जर विचार केला तर तो इतका बुद्धिमान आहे की समुद्रापासून अंतराळापर्यंत मानवाचं उड्डाण झालेले. अर्थातच तो एक दिवस भगवंताची प्राप्ती करून घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. परंतु आपल्याला त्याची ओळख नाही काय, आणि म्हणून अशी अवस्था आहे आपली. मग तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला संतांची संगत करावी लागेल, सद्गुरूंना शरण जावं लागेल. काय करावं लागेल? भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. परंतु हे सगळं ठीक आहे, परंतु मानवाला वारंवार जन्म का घ्यावा लागतो हाही प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणते का पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतो? त्यांना शोधायचं होतं, त्यांनी शोधलं देखील. कसं बघा, अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून,
जन्म घ्यावा. बघा माऊली ज्ञानोबराने तर असं वर्णन केलंय की अगे कर्मे जे उरावे ते सुख दुःखे फळावे ते भोगावे यावे देहा एका. माऊली ज्ञानोबराने असं म्हणतात की सुख असू दे नाही तर दुःख, परंतु ते भोगण्यासाठी तुम्हाला वारंवार जन्म हा घ्यावाच लागेल. दुरुणी आलो का दुःख झाले दारुण यावया येथवरी होतेची. किती वेळा जन्माच्या नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्माच्या नित्य होय भजित, नित्य होय भजित, नित्य होय भजित. किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. नाही का तुकाराम महाराज म्हणतात की देवा मी अनेक वेळा जन्माला आलो, आता मला फार कंटाळा आलेला आहे, मला आता जन्मालाच यायचं नाही, कारण गर्भवासाच्या यातना अत्यंत भयानक वेदनादायी आहेत देवा, म्हणून आता मला हे नको. मला जन्मवृत्तीची राहते आता चुकवायचीच आहे. आणि म्हणून अखंड विरतपणे केलं नामस्मरण. इथं नामस्मरणामुळे तुकाराम महाराजांनी जन्मवृत्तीची राहते चुकवलेली आहे, परंतु ती स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सुंदर बीजाचं रूपक वापरलेलं आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. बीज भागोनी केली नाही हो, बीज भागोनी केली नाही, बीज भागोनी केली नाही, बीज भागोनी केली जन्म मरण नाही. तुकाराम महाराज म्हणतात की भाजलेलं बीज जर आपण जमिनीत पेलं तर त्याची उगवण होणार नाही. अगदी तशाच प्रकारे अखंड विरतपणे केलेलं नामस्मरण, त्या नामस्मरणामुळे माझ्या देहाची लाही झालेली आहे. अर्थातच मी आता उन्मन अवस्थेला प्राप्त झालो आणि त्यासाठी मी भक्ती केलेली आहे भगवंताची. संत नामदेव महाराज तर असं म्हणतात की मुंगीच्या मुखातून समुद्राचे पाणी काढावे लागे श्रम थोडे, केशवाची भक्ती त्याहून कठीण आहे. बघा भक्ती केली तर सोपी आहे, नाहीतर कठीणच आहे. विद्यार्थ्याने अभ्यास केला तर सोपा वाटतो त्याला नाही का पेपर, आणि कठीण केलाच नाही तर कठीण जाणार की नाही. अगदी तशाच प्रकारे भक्ती देखील केली तर सोपी आहे, फक्त ती करावी लागेल आपल्याला. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की कोणतं बीज भाजायचं आहे आपल्याला. बीज भाजूनी केलेलं आहे, बीज भाजायचं आहे, परंतु कोणतं तर ते वासनेचं बीज भाजायचं आहे. कारण वासना काय होते आपल्या लयाला घेऊन जाते की नाही, म्हणून ते वासनेचं बीज आपल्याला भाजायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मी सहजरित्या वासनेचं बीज भाजू शकलो, कारण माझ्यावरती कृपा झाली नाही का. सगळं काही ते सगळं एकत्र त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने वासनेचं बीज मी भाजू शकलो. अगदी याच्यावरती समर्थ रामदास स्वामींनी आत्माराम नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर विवेचन केलेलं आहे की जैसे चक्रव्यूहचे उगवणे बाहेर येऊने आत जाणे का भितरी जाऊन येणे अकस्मात बाहेर. समर्थ रामदास स्वामींनी सुंदर विवेचन केलेलं आहे की जेव्हा महाभारती युद्धाचा काळ, जेव्हा कुरुक्षेत्रावरती रणांगणावरती महाभारती युद्ध झालं, कोणामध्ये पांडव आणि कौरव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झालं, अगदी त्याच वेळेस युद्धाच्या वेळेस उत्तरेकडे विराट राजावरती युद्धाचं भयंकर संकट
संकट आलं तेव्हा भगवंताने सांगितलं की अर्जुना तुला इथे थांबून चालणार नाही, तुला विराट राजाच्या मदतीसाठी जावं लागेल. मग अर्जुन तिकडे गेला आणि बरोबर त्याच वेळेस अर्जुनाच्या अनुपस्थित गुरु द्रोणाचार्यांनी त्या कुरुक्षेत्रावरती चक्रव्यूहाची रचना केली. आता बघा पांडवांवरती इतकं संकट आलं की आता चक्रव्यूह फोडणारा अर्जुन तर इथे उपस्थित नाही, मग आता फोडणार कोण हा प्रश्न पांडवांना पडला. आणि कथा तर तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा भगवंत आणि सुभद्रा एकत्र बसले होते तेव्हा सुभद्रा म्हणाली की दादा जेव्हा भविष्यामध्ये युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा तो चक्रव्यूह जेव्हा चक्रव्यूहाची रचना केली जाईल तेव्हा तो फोडायचा कसा, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ही कला मला तू सांग दादा. आता भगवंताने सांगायला सुरुवात केली की सुभद्रा ऐक, असं असं आहे, असं आतमध्ये प्रवेश करायचा. आणि भगवंताने फक्त एवढंच सांगितलं का की आतमध्ये प्रवेश कसा करायचा, त्या चक्रव्यूह रचनेला छेद कसा द्यायचा हे सांगितलं. आणि भगवंताने बघितलं नंतर सुभद्रा झोपली होती. मग भगवंताने विचार केला पुढचा कशाला सांगू. आणि त्याच वेळेस सुभद्रेच्या पोटामध्ये अभिमन्यूचा गर्भ वाढत होता. बघा अभिमन्यूने तेवढंच ऐकलं की आतमध्ये प्रवेश कसा करायचा. आणि जेव्हा असा हा प्रसंग आला गुरु द्रोणाचार्यांनी जेव्हा कुरुक्षेत्रावरती चक्रव्यूहाची रचना केली तेव्हा भीम नकुल सहदेव युधिष्ठिर यांनी विचार केले की आता करायचं काय, हा चक्रव्यूह फोडेल तरी कोण. मग हा विडा कोणी उचलला बरं, अर्जुन पुत्र अभिमन्यूने हा विडा उचलला. तो म्हणाले की काका अजिबात काही टेन्शन घेऊ नका, मी आतमध्ये प्रवेश करतो, मी छेद देतो त्याला, तुम्ही फक्त माझ्या मागोमाग या. बघा अर्जुन पुत्र अभिमन्यू याने आतमध्ये प्रवेशही केला, छेद दिला, परंतु बाहेर कसं पडायचं ही कला अवगत नसल्या कारणाने त्याच ठिकाणी अर्जुन पुत्र अभिमन्यूला वीरमरण प्राप्त झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्याप्रमाणे चक्रव्यूह रचनेला छेद कसा द्यायचा, तो फोडायचा कसा, आत प्रवेश कसा करायचा आणि पुन्हा बाहेर कसं पडायचं यासाठी गती, युक्ती, पराक्रम आणि कौशल्य या 4 घटकांची आवश्यकता असते ना. अगदी तशाच प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की वासनेचं बीज भाजण्यासाठी ज्ञान, श्रद्धा, विश्वास, सद्गुरूंची कृपा आणि भगवंताची कृपा देखील तेवढीच आवश्यक आहे. आणि ती माझ्यावरती झाली आणि म्हणून मी सहजरित्या वासनेचं बीज भाजू शकलो आणि मी उन्मन अवस्थेला प्राप्त झालो. परंतु उन्मन अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराजांना एक वेगळाच अनुभव आला आणि तो त्यांनी वर्णन केला अभंगाच्या 2 अध्यायात.